नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये गॅरेजमध्ये आशू आता गाडीवरती बसलेला असतो. पटकन आता शिवाला बोलावत आशू म्हणतो की शिवा चल बरं, आपल्याला आता बाहेर फिरायला जायचंय. आता शिवा पुढे येत म्हणते की आशू आत्ता जाण्याची काही गरज आहे का? ते ऐकून आता आशू म्हणतो की वा रे वा शिवा, जेव्हा मला तू म्हणायची बाहेर फिरायला चाल तेव्हा मी फुकटपणे यायचो आणि आता मी म्हणतोय चल तर येत नाहीस. तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की चल बरं आशू, आणि पटकन आता आशू हा गाडी चालू करतो आणि शिवासोबत आता दोघेही फिरायला रस्त्यावरती येतात. आणि आता गाडीवरून जात असताना आशू म्हणतो शिवा आता कसं वाटतंय? असं तर शिवा म्हणते की आता मस्त वाटतंय. आणि दोघेही आता गाडीवरून फिरू लागतात. त्यानंतर आता शिवा आणि आशू दोघेही गप्पा मारू लागतात. शिवा म्हणते की आशू काय आपण भन्नाट बड्डे केला होता नाही का? तेवढ्यात आता आशू म्हणतो की अगं मी माती खाल्ली. शिवा म्हणते असं काय बोलतोयस रे आशू? अरे आपल्यामध्ये तेव्हा गैरसमज झाले होते म्हणून हे सगळं झालं. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू तू चुकीचं बोलतोय असं तुला नाही वाटत का? आशू म्हणतो की हे बघ शिवा, आपण आता एका अशा शांत ठिकाणी आलोय ना, तेव्हा आपण आता शांत बसायला हवं आणि मन कसं शांत राहायला हवं. त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ आशू, तू आईसोबत खूप चुकीचा वागलाय, तुला कळतंय का? तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा हे जसं माझं घर आहे तसं ते देखील माझं घर आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की पण अरे आपल्या आईसोबत असं कशाला वागायचं? आशू तुला तरी हे पटतं का? असे आता शिवा बोलते. त्यानंतर आता शिवा ही आशूकडे बघते आणि म्हणते की आशू असं वागायला तू नको होतंस आणि असं वागायला तुला तरी पटतं का? आशू म्हणतो की प्रत्येक वेळेस आई इथे येऊन तुझ्या फॅमिलीचा आणि तुझा इन्सल्ट करते हे तरी तुला पटतं का मग शिवा? आशू म्हणतो बरं जाऊ दे आता, तो विषय काढायलाच नको. आणि पटकन समोर आईस्क्रीमकडे लक्ष जात आता हसतच आशू म्हणतो शिवा चल आज आईस्क्रीम खायचं ना. शिवाला ओढतच आता आशू आता आईस्क्रीम खायला येतो. त्यानंतर आता प्रेमाने आशू आता शिवाला आईस्क्रीम देतो आणि म्हणतो की तुला राग तर नाही आला ना? एवढं तू लक्षात ठेव शिवा, एक ना एक दिवस आपली ही परिस्थिती बदलणार आहे बरं का? आशू म्हणतो की हे बघ आपण नंतर यातून बाहेर पडू आणि नवीन नाती तयार करू. हे बघ शिवा, आणि आपण पुन्हा आता नव्याने पुन्हा उभं राहू असे आता आशू शिवाला समजावतो. तेव्हा ते ऐकून आता शिवा म्हणते की आशू मला तुझा अभिमान वाटतोय. तर आशू म्हणतो की मला कायम शिवा तुला आनंदात ठेवायचं आणि सुखात ठेवायचं. ते ऐकून आता शिवा खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की बघ शिवा मी तुला कायम सुखात ठेवील. आशूकडे बघत आता शिवा देखील खुश झालेली असते. इकडे आता वंदना ही ब्लाऊज शिवत असते तर चंदन पेपर वाचत बसलेला असतो. तेवढ्यात माई आजी तिथे येत म्हणते की अगं वंदे कामाला सुद्धा लागली का? वंदना म्हणते हो खूप काम आलंय, ब्लाऊज आलंय, 4 पैसे मिळतील ना तेव्हा लागले मी कामाला. तर आता माई आजी ही चंदन शेजारी बसते आणि म्हणते चंदन अरे एवढा का बारीक पेपरमध्ये वाचतोय? चंदन म्हणतो कुठला पिक्चर कुठल्या टॉकीजला लागलाय ते बघतो. तेवढ्यात आता दिव्या नाश्ता घेऊन तिथे येते आणि म्हणते की चला पटापट सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, नाश्ता खाऊन घ्या. तेव्हा आता लगेच सगळेजण दिव्याकडे बघू लागतात. दिव्या आता वंदनाला नाश्ता देते. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की आई आजी घ्या नाश्ता घ्या, चंदनराव घ्या नाश्ता घ्या. चंदन म्हणतो की अरे वा आज डायरेक्ट राव. त्यानंतर आता माई आजी तर अवाकच होते. माई आजी म्हणते की वंदे अगं मला झोप लागत नाही, माझी झोप उडते, पण सपन बघायचं काय माझं कमी होतच नाही. ते ऐकून आता सगळेजण हसू लागतात. आणि त्यानंतर आता दिव्या म्हणते की सगळेजण पोहे खा बरं, आणि पोहे खाल्ल्यानंतर ते कसे झाले तेही सांगा. माई आजी दिव्याकडे बघते आणि म्हणते दिव्या पोहे तुझ्या हाताने बनवले का? तर दिव्या म्हणते हो. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की मीच पोहे बनवले आणि तुम्ही खाऊन कसे झाले ते सांगा. वंदना म्हणते की दिव्या तू असंच काम करत जा बरं का, मग कोण तुझं कौतुक करत नाही तेच मी बघते. दिव्याकडे बघत आता माई आजी म्हणते की डुबके असंच करत राहा बरं का काम. दिव्या म्हणते की त्याचं काय आहे ना, माझ्याकडून ज्या ज्या चुका झाल्यात त्या फक्त मी विसरण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा त्या होणार नाही त्याची मी काळजी घेते. चंदन म्हणतो अरे वा दिव्या तू तर सुधारायलाच लागली. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की हो हो बाकीच्या चुकासुद्धा मी सगळ्या आता पुसण्याचा आणि विसरण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासाठी मी आता आशू आणि शिवासाठी सुद्धा नाश्ता बनवला आहे आणि आत्ताच मी घेऊन जाणार आहे. ते ऐकून चंदन म्हणतो अरे वा चांगलंच आहे, जा जा लवकर घेऊन. इकडे आता सुहास हा आरशासमोर येतो. आरशासमोर स्वतःशी सुहास म्हणतो की अरे वा अखेर मला जे पाहिजे होते ते मिळालंच. आणि आता देसाई ऑटोमोबाईलचा मालक लवकरच हा सुहास शिर्के
होणार आहे असे म्हणत आता सुहास हसू लागतो. त्यानंतर सुहास म्हणतो की पण सुहासराव, आपल्याला लगेच खुश होऊन असे चालणार नाही. मागे ज्या चुका झाल्या ना आपल्या हातातून, त्या चुका पुन्हा घडायला नकोत. आणि काही जरी झालं ना, आता भाऊंच्या मनात आपण जागा करायला हवी. आता सुहास विचार करतो की आशू तर या घरातून बाहेर गेलाय, पण सीताईच्या मनातून तो कसा उतरेल ना, याचा देखील आपण विचार करायला हवा. आणि मग हे सगळं वैभव साम्राज्य आपलंच असेल असा आता सुहास विचार करतो. आणि तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते. तेव्हा आता कीर्ती सुहासला हात लावते तर सुहास डचकतो. कीर्ती म्हणते की एवढा काय विचारात आहे? सुहास म्हणतो की आयडिया. तर कीर्ती म्हणते कसली? मी तर तुला डोकंही चालवायला आणि लावायला सांगितलं नाही. सुहास म्हणतो की हे बघ, मी दिलेली आयडिया तू जशीच्या तशी जर सीताईच्या डोक्यात उतरवली ना, तर मग झालंच म्हणून समज. कीर्ती म्हणते सांग मग पटकन. आणि पटकन आता सुहास त्याचा भयानक प्लान कीर्तीला सांगतो. तो ऐकून कीर्ती आता खुश झालेली असते. कीर्ती म्हणते अरे वा सुहास, तर तू तर हुशार निघालास. आणि आता कीर्ती म्हणते सुहास, तू एवढं भारी डोकं चालवशील मला वाटलंच नव्हतं. तर आता सुहास म्हणतो हे जर असं घडलं ना, तर आशू या घरात अजिबात येऊ शकत नाही. कीर्ती इकडे आता आशूच्या पाठीमागे आता रक्त निघत असतं आणि त्याला लालेलाल झालेलं असतं. ते बघून शिवा म्हणते की आशू, अरे तुला काही होणार तर नाही बरं का? पटकन आता तू डॉक्टरांकडे दाखव. जर तुला झालं तर काही मी काय करायचं? तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा, तू काही काळजी करू नको, मला काहीच होत नाही. आणि तेवढ्यात आता दिव्या ही शिवा आणि आशूसाठी नाश्ता घेऊन येते. ते बघून आता आशू म्हणतो मला भूक नाही आणि मला लगेच निघायचं आहे बरं का शिवा. तेव्हा आता दिव्या म्हणते की मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्यात, पण आता पुन्हा माझ्याकडून काहीच चूक होणार नाही. दिव्या म्हणते की मला माझी चूक व्यवस्थित कळली आणि तीच चूक आता मी सुधारण्याचा प्रयत्न करते. दिव्या म्हणते की मला वाईट वाटतंय आणि मी जे केलंय ना त्या चुकांचा मला त्रास होतोय आणि म्हणूनच मी त्या चुका आता विसरण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा त्या चुका होऊ नयेत असं मला वाटतंय असे आता दिव्या त्यांना सांगते. आणि ते ऐकताच आता शिवा म्हणते की आशू, ती एवढ्या प्रेमाने म्हणते तर खाऊन घे ना. तेवढ्यात आता आशू म्हणतो की नाही. तर शिवा म्हणते माझ्यासाठी आशू प्लीज. तर आशू म्हणतो ठीक आहे. आणि आशू आता तो नाश्ता खातो. तेव्हा दिव्या आशूकडे बघते आणि म्हणते की आता तर खरी मजा येणार आहे. इकडे आता भाऊ हे हॉलमध्ये येतात. तेवढ्यात आता सीताई तिथे म्हणते की अहो ऐकलं का? सीताई म्हणते अहो ऐका ना, कुठे निघाला? तेव्हा आता भाऊ विचार करत म्हणतात की ती गाडी परत द्यायला निघालोय, जाऊ ना मी परत. सीताई म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला माझं चुकीचं वाटतंय, पण माझी बाजू काय आहे? माझ्या मनाचा तुम्ही विचार करा आणि माझी बाजू जरा तरी तुम्ही समजून घ्या ना. आणि आता सीताई म्हणते की मला आशूची अवस्था बघवत नाही. भाऊ म्हणतात की मग आता काय करायचं? सीताई म्हणते की आपला जो 2 BHK फ्लॅट आहे ना, तो सध्या मोकळाच आहे, आपण तो त्याला देऊयात ना. सीताई म्हणते की तुम्ही आशूला जाऊन सांगा ना बाबा तू इथे राहा, तू काहीही कर पण स्वतःला अशी शिक्षा देऊ नकोस. तेव्हा आता भाऊ म्हणतात की सीताई असं तो ऐकणार आहे का? सीताई म्हणते की माझं तर ऐकणार नाही, पण तुम्ही सांगितलं तर तो निदान विचार तरी करेल. तेव्हा आता भाऊ म्हणतात की मग ठीक आहे. आणि आता भाऊ म्हणतात ठीक आहे मी बघतो आणि भाऊ निघून जातात. तर सीताई खुश होते. इकडे आता कीर्ती विचार करते की जर मला सुहासने सांगितलेला प्लान सक्सेस झाला तर हे सगळं वैभव आमचं होईल. तेव्हा आता कीर्ती खुश झालेली असते. इकडे आता नाश्ता करून आशू आता ऑफिसमध्ये आलेला असतो. आणि इकडे आता आशू काम करू लागता. शेजारचा तो माणूस म्हणतो एक्सक्यूज मी आशू, अरे हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय तो बघून घे. तेवढ्यात आता आशू म्हणतो की हो आलोच मी. आणि पटकन आशू आता बाथरूमला जातो. आशूला आता पोटाचा त्रास होत असतो आणि आशू पुन्हा आता त्याच्या जागेवर येऊन बसतो. तर पुन्हा आशूला आता पोटाचा त्रास होऊ लागतो. आशू म्हणतो मी आलोच आणि आशू पुन्हा बाथरूमच्या दरवाजाजवळ जातो. तर बाथरूम आता लॉक असतं, कोणीतरी आतमध्ये गेलेलं असतं. आशूला आता खूप त्रास होऊ लागतो. आशूला आता सहनच होत नसतं. आणि तेवढ्यात आता कंपनीचे मालक आता आशूच्या जागेजवळ येतात. तर आशू आता पुन्हा तिथे येतो. तेव्हा आता आशूकडे बघत ते म्हणतात की हे बघा आशू, तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर तुम्ही घरी जाऊन आराम करा. तेव्हा आता आशू म्हणतो नाही नाही, फक्त लगेचच आता मॅनेजर म्हणतात की हे बघा खाण्यात काहीतरी गेलं असेल. आशू म्हणतो नाही मी फक्त ब्रेकफास्टच केला होता. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की हे बघा तुम्हाला नाही तर डॉक्टरांकडे जावं लागेल, जर गरज असेल तर मग डॉक्टरांकडे जा. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की चालेल सर, मी आता घरी जाऊन आराम करतो आणि येतो मी असे म्हणत आशू त्याची बॅग घेऊन बाहेर जातो. इकडे आता संपदा ही गॅरेजवर आलेली असते आणि पाना गँगसोबत गप्पा मारत असते.
पाना गँग आता संपदाला चिडू लागतात. संपदा म्हणते की अरे तुम्ही सगळे माझे मित्र आहात ना, म्हणून येते मी तुम्हाला इथे भेटायला. इकडे आता ताबडतोब आशू आता शिवाला फोन करतो, तर शिवा आता आशूला न्यायला आलेली असते. इकडे आता ताबडतोब गाडीवरती आशूला घेऊन शिवा तिथे येते. तेव्हा आता पाना गँग लगेचच त्यांच्यासमोर येते. तर बॅटरी म्हणतो जिजू काय झालं तुम्हाला? तेव्हा आता शिवा म्हणते काही नाही, त्याला जरा त्रास होतोय आणि आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. शिवा म्हणते की आशू तू लवकर आवर. आणि तेवढ्यात आता शिवाने आशूला आता वंदनाच्या घरी आणलेलं असतं. आशू आता सोफ्यावरती झोपतो. तेवढ्यात आता वंदना म्हणते काय झालं? तर शिवा म्हणते माहीत नाही, पण आशूने बाहेरचं सुद्धा काही खाल्लं नाहीये. वंदना म्हणते की मग कशामुळे झालं काय माहिती. तर दिव्या आता ते बघत असते. आणि तेवढ्यात आता दिव्या ही आशूकडे बघते आणि दिव्याला सगळं आठवतं. पोह्याचा डब्बा घेऊन आपण बाहेर पडता क्षणी आता इकडे तिकडे बघत आपल्या हातातील आता औषधाची पावडर कशी पोह्यामध्ये मिक्स केली होती. आणि पोह्यामध्ये मिक्स करताच आपण म्हटलो होतो की या राजकुमार आशू तू कसा इथून जात नाही ना, ते मी आता बघतेच. आणि असे म्हणत आता ते पावडर मिक्स केलेले पोहे दिव्याने आशूला दिलेले असतात. हे आता दिव्याला आठवतं. दिव्या म्हणते की चला माझा प्लॅन वर्क झाला आणि मला हेच हवं होतं. तेवढं पाना गँग आता डॉक्टरांना घेऊन तिथे येते. तर डॉक्टर म्हणतात काय झालं? वंदना म्हणते माहीत नाही, पण सकाळपासून थोडं पोटात दुखतंय. डॉक्टर आता आशूला श्वास घ्यायला सांगून आशूचं पोट तपासतात. आणि तेवढ्यात आता डॉक्टर आशूला तपासतात. तर वंदना म्हणते काय झालं डॉक्टर? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात काय नाही, फूड पॉयझनिंग झालंय. ते ऐकून आता वंदनाला मोठा धक्का बसतो. वंदना म्हणते की हे असं कसं? तर शिवा म्हणते की अगं नाही, खाण्यामध्ये काहीतरी गेलंय. डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला एक औषध लिहून देतो, ते द्या आणि त्यांना भरपूर आराम करू द्या. वंदना म्हणते हो हो. दिव्या आता ते सगळं ऐकत असते. आणि डॉक्टर आता आशूसाठी गोळ्या लिहून जातात आणि निघून जातात. आणि तेवढ्यात आता बॅटरी स्टेपनी तिथे येतात. तर आता शिवा म्हणते की काही नाही, काळजी करायचं, आता डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या ना, आता बरं वाटेल त्याला. आणि इकडे आता संपदा सुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा आता आशू संपदाला म्हणते की संपदा तू घरी सांगू नकोस मी आजारी आहे म्हणून, नाही तर सगळेजण पळत येतात आणि ऑलरेडी त्यांना माझी काळजी वाटते. हे ऐकलं तर मग त्यांचं काय होईल तुला माहिती आहे ना. संपदा म्हणते की डम्मू पण खोटं कसं बोलू. आशू म्हणतो हे बघ संपदा, उगाच ते प्लॅनिंग होतील तेव्हा तू सांगू नकोस. शिवा म्हणते की हे बघ आशू आता तू आराम कर, मी येते. आणि संपदाला घेऊन आशूकडे बघत शिवा आता बाहेर जाते. तर आता दिव्याने पोह्यामधून आता पॉयझन दिल्याचे आता शिवासमोर येऊन शिवा आता दिव्याचा कसा माज उतरवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.